आता घेणार आहोत विविध क्षेत्रातल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा। सुरुवातीला राजकीय बातम्या। शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीचं आंदोलन। प्रशासनाच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात शिवरायांच्या पुतळ्याच्या ठिकाणी मोर्चा। जयंत पाटील, आदित्य ठाकरे, वडेट्टीवार सहभागी होणार। शिवरायांच्या पुतळ्याची योग्य देखभाल घ्यायला हवी होती। राज्य सरकारनं प्रकरण गांभीर्याने हाताळायला हवं। मालवणमधील शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची राज्य सरकारवर नाराजी, सूत्रांची माहिती। पुतळा कोसळणं कदाचित नियती असेल, शिवाजी महाराजांच्या इच्छेशिवाय काहीही होत नाही। शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांचं संतापजनक वक्तव्य। की हा एक अपघात आहे आणि त्याच्यामुळे कोणी याच्यावर त्याच प्रकारे ते घ्यावं आणि कदाचित असं असेल की चांगल्या वाईटातून चांगलं घडायचं असेल आणि त्याच्यासाठी सुद्धा अपघात घडला असेल, काही सांगता येणार नाही। शालेय शिक्षण मंत्री निर्लज्ज, इतका निर्लज्जपणा आधी कधीच दिसला नव्हता। आदित्य ठाकरेंची दीपक केसरकरांवर कडाडून टीका। महाविकास आघाडीची आज मातोश्रीवर तातडीची बैठक। उद्धव ठाकरे, शरद पवार आणि पटोलेंमध्ये चर्चा होणार। राज्यात घडलेल्या गंभीर घडामोडींवर चर्चा होणार। मनसे अध्यक्ष राज ठाकरे बदलापूरमध्ये आज जाणार। बदलापूरमधील आंदोलकांची राज ठाकरे भेट घेणार। अजित पवारांची जनसन्मान यात्रा पुन्हा सुरू होणार। लातूरमधून यात्रेला सुरुवात होणार। 31 ऑगस्ट पासून जनसन्मान यात्रा विदर्भात जाणार। अमरावतीच्या दर्यापूरची जागा शिंदे गटाला सुटल्यात जमा। शिंदे गटाचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचं मोठं विधान। भाजपची देशव्यापी सदस्य नोंदणी मोहीम 2 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान टप्प्याटप्प्यानं केली जाणार। सरचिटणीस विनोद तावडे यांची घोषणा। राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांच्या हस्ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना फेर सदस्यत्वाचं नोंदणीपत्र।